अंध मुलांसाठी मदतीचा हात ठरलेल्या स्नेहांकित हेल्पलाईनच्या 25 वर्षांच्या सेवाभावी प्रवासाचा सोहळा दादर पूर्व येथील योगी सभागृहात पार पडला। या निमित्तानं संस्थेच्या स्मरणिकेचं एबीपी माझाचे सिनियर एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। यावेळी बोलताना राजीव खांडेकर यांनी स्नेहांकित सोबतच्या 25 वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला। स्नेहांकित हेल्पलाईन ही संस्था सेवा, आशा, सन्मान आणि समावेशकता या उद्दिष्टांना समर्पित आहे। या संस्थेच्या प्रवासाचा या सोहळ्यात गौरव करण्यात विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या अंध मुलांना या कार्यक्रमात पारितोषिकं देण्यात आली। तसंच अंध मुला-मुलींसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांच्या संचालक आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। राजा शिवाजीमध्ये आम्ही तो कार्यक्रम करायचो, तर तिथं मी द्वारकानाथ संजगिरी, अशोक नायगावकर अनेकांना घेऊन तिथं शनिवारी दुपारी यायचो। मुलं नंतर त्यांना प्रश्न विचारायचे, म्हणजे कट्ट्याचं जर म्हटलं तर त्याचं बीज कुठंतरी त्याच्यात होतं, कारण मी त्या पाहुण्यांना प्रश्न विचारायचो आणि नंतर मुलांना सांगायचो की आता तुम्ही विचारा। आता मला नेमकं आठवत नाही, पण अशोक नायगावकरांच्या ज्या गप्पा होत्या त्या इतक्या इंटरेस्टिंग गप्पा झाल्या, पण या मुलांनी त्यांना असे गुगली टाकले ना की म्हणजे नायगाव म्हणजे आम्ही सगळे भयंकर ते एन्जॉय करायचो।